एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले खासदार दुसऱ्या पक्षात जातात. राजकीयदृष्ट्या हा प्रकार नवीन नाही, पण प्रश्न तेव्हा निर्माण होतो जेव्हा त्या पक्षप्रवेशालाच कायदेशीर मान्यता मिळालेली नसते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले आहेत. मात्र लोकसभा अध्यक्षांनी अद्याप या विलिनीकरणाला मान्यता दिलेली नाही. त्यातच अरविंद सावंत यांनी एक पत्र पाठवून संपूर्ण प्रकरणाला नववळण दिलं आहे. मग हा पक्षप्रवेश कायदेशीर अडचणीत अडकू शकतो का? मूळ पक्षाची भूमिका इतकी महत्त्वाची का आहे? आणि अखेर या 6 खासदारांचं पुढे नेमकं काय होऊ शकतं? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या पत्रात असं काय आहे, याच विषयाचा आज आपण सविस्तर उलगडा करणार आहोत. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र. राजकारणात अनेकदा पक्षांतर होतं, बंड होतं, गट बदलतात, पण प्रत्येक वेळी प्रश्न फक्त राजकीय नसतो, तर तो कायदेशीरही असतो. आजचा विषय तसाच आहे, कारण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील 6 खासदारांनी अधिकृतपणे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला असला तरी या संपूर्ण प्रक्रियेला कायद्याची चौकट लागू होते. त्यामुळे केवळ पत्रकार परिषद घेऊन किंवा पक्षाचा झेंडा हातात घेतल्यानं संसदीय नोंदी बदलत नाहीत. त्यासाठी ठराविक प्रक्रिया पूर्ण करावी लागते आणि याच प्रक्रियेभोवती सध्या संपूर्ण वाद सुरू आहे. या प्रकरणाची सुरुवात झाली ती 6 खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर. या निर्णयामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं, कारण हे सर्व खासदार 2024च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या मशाल चिन्हावर निवडून आले होते. मतदारांनी त्यांना त्या पक्षाचे उमेदवार म्हणून स्वीकारलं होतं. त्यामुळे निवडणूक एका पक्षाकडून लढायची आणि नंतर दुसऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय घ्यायचा, हा फक्त राजकीय निर्णय राहत नाही, याचे घटनात्मक परिणामही होऊ शकतात. याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संसदीय नेते अरविंद सावंत यांनी 13 जुलै रोजी या 6 खासदारांना पत्र पाठवलं. हे पत्र आता केवळ राजकीय प्रतिक्रिया म्हणून पाहता येणार नाही, कारण त्यामध्ये थेट संविधानातील तरतुदींचा आधार घेतला आहे. सावंत यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा मूळ राजकीय पक्ष आहे. या पक्षाने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत किंवा इतर कोणत्याही पक्षात विलीन होण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अशी कोणतीही परवानगी दिली नाही. त्यामुळे संसदीय पक्षानं स्वतंत्रपणे विलिनीकरणाचा दावा करणे कायद्याच्या चौकटीत बसत नाही. इथे एक गोष्ट सर्वसामान्यांनी समजून घेणं महत्त्वाचं आहे. अनेकांना वाटतं एखाद्या पक्षातील बहुसंख्य खासदार किंवा आमदार दुसऱ्या पक्षात गेले म्हणजे आपोआप विलिनीकरण झालं, पण प्रत्यक्षात तसं नसतं. संविधानाच्या 10व्या अनुसूचीतील परिच्छेद क्रमांक 4 मध्ये विलिनीकरणाची प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली आहे. त्यानुसार सर्वात आधी मूळ राजकीय पक्षानेच दुसऱ्या पक्षात विलीन होण्याचा निर्णय घेतलेला असावा लागतो. त्यानंतर त्या पक्षाच्या विधिमंडळ किंवा संसदीय गटाला त्याचा लाभ मिळू शकतो. म्हणजेच मूळ पक्षाने विलिनीकरण केलं नसेल तर केवळ खासदारांचा गट वेगळा जाऊन स्वतःला विलीन झाल्याचं घोषित करू शकत नाही. हा संपूर्ण वाद याच मुद्द्यावर केंद्रित आहे. अरविंद सावंत यांच्या पत्रात हाच मुद्दा पुन्हा अधोरेखित करण्यात आला आहे. त्यांनी बंडखोर खासदारांना आठवण करून दिली की तुम्हाला तिकीट उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं, तुम्ही निवडणूक शिंदे गटाच्या उमेदवारांच्या विरोधात लढलात, मतदारांनी मशाल चिन्ह आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत तुम्हाला संसदेत पाठवलं. त्यामुळे आता त्याच पक्षाचं विलिनीकरण करण्याचा दावा करणं हे वास्तवाशी विसंगत आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. या पत्राची आणखी एक महत्त्वाची बाजू म्हणजे त्याची प्रत थेट लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनाही देण्यात आली आहे. म्हणजे आता हा वाद फक्त 2 गटांमध्ये राहिलेला नाही, तो संसदीय प्रक्रियेचा विषय बनला आहे. ठाकरे गटानं लोकसभा अध्यक्षांना आधीच विनंती केली आहे की मूळ पक्षाच्या संमतीशिवाय या गटाला विलिनीकरणाची मान्यता देऊ नये. त्यानुसार दोन्ही बाजूंना सुनावणीसाठी बोलावण्यात आल्याची माहिती समोर आली. मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे या क्षणापर्यंत लोकसभा अध्यक्षांनी कोणताही अंतिम निर्णय दिलेला नाही. याच ठिकाणी राजकीय आणि कायदेशीर चित्र वेगळं दिसू लागतं. राजकीयदृष्ट्या हे खासदार शिंदे गटासोबत उभे आहेत, पण संसदीय नोंदीत त्यांचा दर्जा काय असणार याचा निर्णय अजून बाकी आहे. त्यामुळे त्यांचा पक्षप्रवेश राजकीयदृष्ट्या झाला असला तरी संसदीयदृष्ट्या त्याला अंतिम शिक्कामोर्तब झालेलं नाही. आणि म्हणूनच ठाकरे गटाला अजूनही ही लढाई कायदेशीर पातळीवर लढण्याची संधी मिळाली आहे. या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अपात्रतेची शक्यता. आता लगेच हे खासदार अपात्र ठरणार आहेत असं निश्चितपणे म्हणता येणार नाही, कारण अंतिम निर्णय हा लोकसभा अध्यक्षांच्या प्रक्रियेवर अवलंबून असेल. पण जर विलिनीकरणाचा दावा ग्राह्य धरला गेला नाही आणि पक्षांतर विरोधी कायद्याच्या चौकटीत या प्रकरणाकडे पाहिलं गेलं तर त्यांच्या विरोधात अपात्रतेचा मुद्दा उपस्थित होऊ शकतो. म्हणूनच हा संपूर्ण वाद इतका संवेदनशील बनला आहे. राजकीयदृष्ट्या पाहिलं तर ही लढाई फक्त 6 खासदारांची नाही, ही लढाई 2 वेगवेगळ्या दाव्यांची आहे. एक दावा असा की लोकप्रतिनिधींना त्यांच्या राजकीय भवितव्यासाठी नवीन निर्णय घेण्याचा अधिकार आहे, तर दुसरा दावा असा की मतदारांनी ज्या पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर निवडून दिलं त्या जनादेशाचा सन्मान राखणं आवश्यक आहे. याच 2 विचारांच्या संघर्षातून हा वाद पुढे जात आहे. शिवसेनेच्या राजकारणाचा इतिहास पाहिला तर गेल्या काही वर्षात पक्ष, चिन्ह, नाव, नेतृत्व आणि आता खासदारांच्या विलिनीकरणाचा प्रश्न अशा अनेक स्तरावर संघर्ष सुरू आहे. आधी विधानसभा, मग पक्षाचं नाव आणि चिन्ह, त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील बदल आणि आता लोकसभेतील हा नवीन संघर्ष. त्यामुळे हा केवळ 6 खासदारांचा विषय नाही,
महाराष्ट्रातील शिवसेनेच्या राजकीय अस्तित्वाच्या लढाईचा आणखी एक अध्याय आहे. यामध्ये लोकसभा अध्यक्षांची भूमिकाही अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे, कारण त्यांनी घेतलेला निर्णय केवळ या 6 खासदारांपुरता मर्यादित राहणार नाही. भविष्यात अशाच प्रकारच्या पक्षांतर किंवा विलिनीकरणाच्या प्रकरणांमध्येही त्याचा संदर्भ दिला जाऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक शब्द आणि प्रत्येक प्रक्रिया ही महत्त्वाची ठरणार आहे. आता पुढे काय होईल? लोकसभा अध्यक्ष या विलिनीकरणाला मान्यता देतील का, की मूळ पक्षाच्या भूमिकेला प्राधान्य देत वेगळा निर्णय घेतील? आपाततेचा प्रश्न पुढे येईल का, की हे खासदार कायदेशीर अडथळे पार करतील? या सर्व प्रश्नांची उत्तरं पुढील काही दिवसात स्पष्ट होतील. पण एक गोष्ट निश्चित आहे, शिवसेनेच्या राजकारणातला हा संघर्ष अजून संपलेला नाही. उलट आता तो न्याय, संविधान आणि संसदीय प्रक्रियेच्या अधिक महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. त्यामुळे पुढचा निर्णय केवळ 6 खासदारांचं राजकीय भविष्य ठरवणार नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एका नव्या वळणाची सुरुवातही करू शकतो. तुमच्या मते ज्या पक्षाच्या चिन्हावर खासदार निवडून आले त्यांनी दुसऱ्या पक्षात जाण्यास मूळ पक्षाची संमती अनिवार्य असावी का, की लोकप्रतिनिधींना पक्ष बदलण्याचं पूर्ण स्वातंत्र्य असावं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.